नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी अपहरण करून अत्यंत क्रूरपणे हत्या केली. यामध्ये काही आरोपी पकडले गेले आहेत. मात्र यातील एक प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यावर अद्यापही खुनाचा गुन्हा दाखल केलेला नाही. केवळ खंडणीचा गुन्हा या प्रकरणात वाल्मिक कराडवर दाखल करण्यात आलेला आहे. आणि यांचे जे स्नेही आहेत राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचाही या प्रकरणात सहभाग असून त्यांना सह आरोपी करण्यात यावे आणि त्यांचा पक्षाने राजीनामा घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी बीड, परभणी आणि पुणे येथे लाखोच्या संख्येने सर्व समाजाचे सर्व पक्षीय असे मोठमोठे मोर्चे काढून ही मागणी सरकार दरबारी करण्यात आलेली आहे. मात्र या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते ज्यांचा मंत्री धनंजय मुंडे या प्रकरणात गुंतला गेलेला आहे असा जो एक आरोप होत आहे, त्यावर मात्र अजितदादा यांनी अद्याप कारवाई केलेली नाही. आणि दुसरीकडे या प्रकरणामध्ये ओबीसी विरोधात मराठा असा एक रंग या प्रकरणाला लावला जात आहे. यामध्ये मराठा योद्धा महाराज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशी एक ठाम भूमिका घेतलेली आहे. मात्र यावर अद्याप कारवाई झाली नाही. आणि जे दोषी आरोपी आहेत त्यांनाही फाशीची शिक्षा द्यावी अशी जी एक मागणी होत आहे. त्या संदर्भात आणखीन पुरावे गोळा करण्याचं काम CID पोलिसांकडून होत आहे. मात्र थेट जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र दुसरेच एक वेगळं वळण या प्रकरणाला लावले जात असून यात मराठा आणि OBC असं एक राजकारण यामध्ये आणलं जातं आहे का, आणि त्या वळणावरच हे प्रकरण नेलं जातं आहे का, अशी एक चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे. त्यामुळे हे प्रकरण इकडं तिकडं न भरकता या प्रकरणातील दोषी आरोपींना शिक्षा व्हावी, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हीच सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आणि ती पूर्ण व्हावी. त्यामध्ये राजकारण न आणता किंवा एखादा मंत्री यामध्ये अडकलेला नसला तरी त्यांच्यावर कारवाई करावीच असंही न करता, किंवा मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात एक स्टेटमेंट केलं म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि या प्रकरणाला एक वेगळं वळण द्यावं असं न होता थेट आरोपीवर कारवाई झाली पाहिजे. हेच या प्रकरणात मुख्य आहे. मात्र या प्रकरणात वेगवेगळे वळण या प्रकरणाला देऊन काही दिवसापूर्वी घरच्यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. त्यांच्यावर प्राजक्ता माळी यांनी एक पत्रकार परिषद घेत हे प्रकरण दुसऱ्या मार्गाला नेलं. त्यामध्ये घरच्यांनी प्राजक्ता माळी यांची माफी मागितली, त्यामुळे हे प्रकरण थांबलं. मात्र
ह्या प्रकरणामध्ये शासनाने योग्य ते पाऊल उचलून गृह मंत्रालयाने जे आरोपी आहेत त्यांच्या गुन्हा दाखल करून हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन तात्काळ आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, म्हणजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि या प्रकरणाचं राजकारण होणार नाही आणि शासनाला मुख्य मुद्द्यावर काम करण्यासाठी वेळ मिळेल असे एकंदरीत मला वाटते. तुमची प्रतिक्रिया ही नक्की या प्रकरणात कळवा की या प्रकरणात राजकारण आणलं जात आहे का आणि मुख्य आरोपी आपला वेळ घेऊन या प्रकरणात आपली सुटका कशी करून घेता येईल यासाठी संधी घेतोय का, असं एक वातावरण आणि चर्चा सुरू आहे. तुम्ही कॉमेंट्समधून नक्कीच कळवा आणि आपलं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.